अगदी ज्यांचं उद्या आगमन होईल, परंतु जशी हंगामाला सुरुवात होते अनेक लीग समोर येतात. पनवेल तालुक्यातील अनेक नवतरुण आणि नवीन उभारे घेणारे अनेक खेळाडूंना प्लॅटफॉर्म हवा असतो, ते वाट बघत असतात एक योग्य प्लॅटफॉर्मचे. असेच एक लीग पनवेल प्रीमियर लीग अगदी तुम्हाला थोड्या दिवसात सुरू होताना बघायला मिळेल. अध्यक्ष किरणजी पाटील, उपाध्यक्ष योगेश मडवी आणि संस्थापक पनवेल प्रीमियर लीग अध्यक्ष संदीपजी वास्कर आणि संपूर्ण पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशन आयोजित तुम्हाला पनवेल प्रीमियर लीग बघायला मिळेल. लीगमधून जेवढा नफा होतो तेवढा सोशल कामांसाठी वापरला जातो. जसे की 2019 मध्ये आम्ही मोसारे येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, बॅग असतील, वह्या, पुस्तकं वाटप केले. त्याच्यानंतर शिरोली येथील मुलांना छत्री असेल, क्रीडा साहित्य असेल, शालेय वस्तू यांचं वाटप केला. 2021 मध्ये वावंज येथील खानाचा बंगला येथे गरजू लोकांना दिवाळी फरार व घरगुती वस्तूंचं वाटप करण्यात आलं. 2022 मध्ये धामोली येथील गरजू लोकांना दिवाळी फराळ व वस्तूंचं वाटप करण्यात आलं. त्याच्यानंतर 2023 मध्ये सगळ्याधिक मोठं कार्य आमच्या पनवेल प्रीमियर लीगच्या वतीनं आणि पनवेल समालोचन असोसिएशनच्या वतीने करण्यात आलं. ओवे पेठ येथील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 2 संगणक आणि शैक्षणिक साहित्य आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. आणि गत वर्ष 2024 मध्ये पनवेल समालोचन असोसिएशन तर्फे उल्वे जिल्हा परिषद शाळा येथे 2 संगणक व विद्यार्थ्यांना गरजू वस्तू जे विद्यार्थ्यांना हवे आहेत त्या सगळे शालेय वस्तू वाटप करण्यात आला. आणि यंदा पनवेल प्रीमियर लीग सीझन 4 तेवढ्याच जल्लोषानं थोड्या दिवसात सुरुवात होते. यायला जरूर विसरू नका. जसं ऑक्शन भरपूर खूप चांगल्या पद्धतीनं मला वाटतं प्रत्येक गावावरून किमान एक खेळाडू त्या लीगमध्ये खेळतो आणि भरपूर प्रचंड अभिमान वाटतो प्रत्येक गावाला एवढ्या मोठ्या स्टेजवर जेव्हा आपल्या गावचा खेळाडू खेळतो. चला जाऊया मॅचमध्ये. आमदार चषक आणि आज खरं तर तिसऱ्या दिवसामधील हा अंतिम सामन्याकडे आपण वळतोय. सामना होईल जय बापदेव सायुरी स्पोर्ट्स नेवालीपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल परी 11 जगदंबा स्पोर्ट्स वाकळण. एक चांगली लढत. टॉस जिंकला टीम वाकळणनं आणि पहिल्यांदा फील्ड करण्याचा निर्णय घेतला. सकाळच्या सत्रामध्ये सलग 2 सामने जिंकत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ हा सुपर 10 मध्ये दाखल झाला आहे. बघायचं आहे या 2 पैकी कोणता संघ असेल जो सुपर 10 मध्ये पोहोचेल. विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला टप्पा, पहिला प्रवास सोपा होता, परंतु आत्ताचा हा प्रवास तेवढाच कठीण आणि खडतड. पहिलाच बॉल डीप लॉंगॉन मध्ये बॉलला टोळावलाय. फलंदाज सेकंड एंडकडे आपण नितीन जाधवला बघितलं. दीपेश भोईर जो पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. फार महत्वाची मॅच आहे. आजचा दिवस जर यशस्वी करायचा असेल ना तर या मॅचमध्ये सर्वस्व पणाला लावावं लागेल. मागील मॅचमध्ये तुम्ही जिंकला जरूर, परंतु म्हणतात ना जसं तुम्ही पुढे पुढे जाता तसं प्रत्येक स्टेप तुमच्यासाठी वेगळं चॅलेंज आणि वेगळं आव्हान घेऊन येतं आणि ते आव्हान पेलवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत हे सांगत असताना नितीन जाधव अगदी जसा नॉन एंडकडे परतला आणि रोशन जाधवनं येता क्षणी ठोकलाय षटकार. आक्रमक रवैया धारण केलाय. ही मॅच महत्वाची आहे, फारच महत्वाची. एका बाजूला अगदी बघितलं आपण या स्पर्धेचं सगळ्याधिक हायस्ट टोटल मी जसं उल्लेख केला मागील मॅचमध्ये 78 धावांचं, टेंबोडे 86 धावांचं ते टेंबोडे संघाविरुद्ध खेळत असताना टीम वाकड्यानं सहज पार केला. आणि आता या मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना बघायचं आत्ता याही मॅचमध्ये त्यांनी चेसिंगसाठी जाण्याचा निर्णय घेतलाय. बघायचं किती रन पर्यंत रोखू शकतात आणि किती रन बनवण्यामध्ये सक्षम ठरेल टीम नेवालीपाडा हे बघायचंय. एका बाजूला सगळ्याधिक जास्त धावा चेस करणारा संघ जो फिल्डिंग करतोय, एका बाजूला कमी धावा खर्च करून सहज धावा तर अगदी चेस केल्या असा नेवालीपाडा संघ. मजा येईल. दोन्ही टीमची गोलंदाजी फार चांगली आहे. एकीकडे जर फलंदाजीचं अस्त्र असलं तर दुसरीकडे गोलंदाजीचं क्षेपणास्त्र आहे. त्यामुळे ही मॅच फार इंटरेस्टिंग होईल यात मात्र शंकाच नाही. दीपेश भोईर तिसरा बॉल होता, हुक केला बॉलला, उंच केला हवेमध्ये, फील्ड पोहोचेल का काय, ऑलमोस्ट बॉल पर्यंत पोहोचलाय. परंतु बघा किती खूप चांगल्या पद्धतीने डीप मिड विकेटचा खेळाडूनं कव्हर केला तो फाईन लेग एरिया आणि तिथे चौकाताने वाचवलाय. गुड फिल्डिंग.
2च्या मदतीनं सांघिक टोटल पुढे चालले, बोर्डवर लागलेत एकूण 9 धावा, 9 रन ऑन अ बोर्ड. सुरुवात चांगली झाली आहे. बघायचं आहे पहिली 5 ओव्हर 30 चेंडू किती रन घेऊन येतील. बॅटिंग बॅटल येत असताना थोडंसं बॅकफुटला जात असताना एक्स्ट्रा पॉवर जनरेट करायची होती. फुटवर्क काही मायक्रो सेकंद असतात, मिली सेकंद असतात, तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला अगदी तुमचा निर्णय घ्यायचा असतो की कोणत्या एरियामध्ये टार्गेट करायचं, कोणता शॉट एक्झिक्यूट करायचा आहे, ऑन साईडला टार्गेट करायचं, डाऊन द ग्राउंड जायचं की ऑफ साईडला टार्गेट करायचं, या फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. शॉर्ट लेन, शॉर्ट अँड पुल सक्सेसफुल, इट्स आउट ऑफ द पार्क, 6 रन. शॉर्ट अँड पूल असतात, परंतु अगदी जसं हुक अँड पूल यांचं कॉम्बिनेशन असतं तशाच पद्धतीचा फटका अगदी बघायला मिळाला. या षटकाराने संघ पोहोचलाय 15वर. सुरुवात चांगली झाली, टार्गेट केल्या दीपेश भोगीरला मॅचमध्ये. खोदून काढला बॉलला समोर विषयमध्ये क्षेत्र खाली निवडलाय, बॉल डीप लॉंग ऑन अँड लॉंग ऑफच्या मधून सरळ चौकार. या पहिल्या ओव्हरमध्ये आलेत 19 रन. चांगली सुरुवात. क्रिकेट खेळामध्ये तू म्हणतात ना, तुमची सुरुवात, तुमचं मध्यांतर आणि तुमचा अंत, एंडिंग, या 3 गोष्टी असतात एकाच इनिंगमध्ये. तिन्ही गोष्टी पार व्यवस्थित पडल्या तर खूप चांगला क्रिकेट आपण खेळ असा याचा उल्लेख होतो. परंतु बघायचं आहे सुरुवात चांगली झाली आहे टीम नेवाली पाडाकडून. सोमनाथ गायकर सेकंड ओव्हरमध्ये सज्ज झालेत. आतापर्यंत नितीननं फक्त 1 बॉल फेस केलाय, 1 धावेचं योगदान त्यांनी दिलं, परंतु रोशन जाधव फार आक्रमक तो खेळला. त्याने वैयक्तिक 5 बॉलमध्ये 18 धावांचं योगदान दिलंय. हा प्लेन होती, हुक करण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज घेत असताना लेग स्लिप मध्ये टीमला जाईल. पहिला धक्का टीम नेवाली पाडाला. पाच झाले झेल बाद, जास्त काही करू शकले नाही या मॅच मध्ये. अवघ्या 1 धावेचं फक्त खातं उघडलं नवीन बॅटर करण ठाकूर. 19 वर 1. एका क्षणी विकेट जरूर घेतली, परंतु हा ओव्हर पिच त्याला पाठवलाय डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मैदानामध्ये नुकताच विकेट गेला पहिल्याच बॉलवर या ओव्हरच्या, परंतु त्याचं कोणतंच दडपण नाहीये. जसा स्ट्रायक एंडकडे आला, सुरुवात केली षटकारानं 600च्या स्ट्राईक रेटनं, आणि या 600च्या मदतीनं संघ पोहोचलाय 25 वर 25. एका कडेच्या मोबदल्यानं रन बनतायत. मागील 2 मॅच थोडंसं लो स्कोरिंग राहिलेत. हे अगदी बघितलं आपण तर मागील मॅचमध्ये 35, त्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये 35, मागील मॅचमध्ये 40. भरपूर अपील होती. अगदी बघितलं पण बॉलमध्ये कोणताच कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल बघायला मिळेल. प्रत्येकी डॉट बॉल फार महत्त्वाचा असतो. याच गोष्टी महत्त्वाच्या असतात ॲज अ बॉलर म्हणून की तुम्ही विकेट घेण्यापेक्षा डॉट बॉल जास्तीत जास्त 6 बॉलमध्ये पैकी कसे फेकता येतील हे तुमचं पहिलं टार्गेट पाहिजे. आणि तेच टार्गेट सध्या सोमनाथ गायकरचं. पायांचा वेध घेत असताना यशांच्या समोर पकडले गेले पायचीत. अर्थातच LBW फलंदाज बाद.
बाद झालेत. नवीन बॅटर विजय जाधव मैदानामध्ये आलेत. 25 वर हा दुसरा गडी गमावलाय टीम नेवाली पाड्यानं. मिडल ऑर्डर मध्ये कशा पद्धतीने फलंदाजी होईल हे देखील बघायचं आहे, कारण रोशन जाधव आणि विजय जाधव ही जोडी सध्या मैदानात बघायला मिळेल. सोमनाथ गायकर एक षटकार खेळल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली. पहिल्या बॉलवर विकेट, त्याच्यानंतर चूक झाली होती. यॉर्करच्या नादामध्ये ओव्हरपिच करून बसले, त्यावर षटकार आला आणि त्याच्यानंतर डॉट आणि आता ही विकेट. 5वा बॉल या षटकातील सेकंड ओव्हर मधील. थोडीशी शॉर्ट लेन हाफ ट्रॅकर होतं, फुटवर्क अजिबात नव्हतं. ऑप्शनच्या थोडा दूर ठेवला होता बॉल, त्यामुळे बॉलवर पोहोचू शकला नाहीये. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला विजय जाधवनं. हा डॉट बॉल आलाय. भरपूर सराव तुम्हाला हे हंगाम गाजवायचा असेल तर प्रत्येक खेळाडूला भरपूर सराव, कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्हाला भरपूर सराव करावा लागेल. बॅटच्या रडार मध्ये अँड स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अंतिम बॉलवर तुम्ही पहिल्या 5 बॉलमध्ये कितीही चांगली गोलंदाजी करा, परंतु अंतिम बॉलवर जर षटकार खाल्ला तर त्या गोलंदाजीला डाग लागतोच. अशाच पद्धतीचं काही षटक होतं. 2 षटकार आले, 12 धावा टोटल या ओव्हरमध्ये आल्या. परंतु असं टेनिस क्रिकेट जे फास्ट क्रिकेट आहे, 10-12 रन इझिली बनतात प्रत्येक ओव्हरमध्ये. त्यामुळे इतकी महागडी गोलंदाजी आपण 10-12 रनला म्हणू शकत नाही. तरीही 2 ओव्हर नंतर रन बनले 31. मयुरेश भोईर सग 3 ओव्हर आणि 3 गोलंदाजांचा वापर सध्या संघ करतोय. कारण पहिले षटक दीपेश भोईरचं जे 19 धावांचं होतं, जे फार महागडं होतं. त्याच्यानंतर सोमनाथ गायकर काहीसं कंट्रोल केलं गेमला. 2 प्रमुख विकेट्सही त्याने घेतले, परंतु 12 रन या ओव्हरमध्ये आलेले आहेत. आणि जिथे तिसरं षटक आता सुरू होत आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट डीप लॉंग ऑफ लॉंग ऑन. अगदी तुम्हाला एक काऊ कॉर्नर बघायला मिळेल. डीपमध्ये मिड विकेट आणि फाईन लेग असं आउट ऑफ द सर्कल. फिल्डिंग डिपार्टमेंट पहिल्याच बॉलवर जम के स्वागत, स्वॅग से करेंगे सबका स्वागत सांगत असताना ठोकलाय या बॉलवर षटकार. पहिल्या षटकातील अंतिम 5 बॉल त्याने फेस केले. त्याच्यानंतर दुसरं षटक जे पूर्ण 9 स्ट्राईक एंडकडे उभे राहून संपूर्ण खेळ पाहिला. आणि जसं तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली, स्ट्राईक मिळाले आणि पहिल्याच बॉलवर हे गवगवत यशस्वी म्हणावं लागेल. ज्यावर 6 रन आले, षटकार आलाय. धावसंख्येला वेग मिळतोय. टोटल बनले 37. 13 बॉलमध्ये 37 धावा बनवण्यास सक्षम ठरलाय टीम नेवाली पाडा. चला नवीन बॉलची पूर्तता होते. मॅच बॉल हा फार महत्त्वाचा असतो, ज्याकडे सगळ्यांचाच फोकस असतो. मॅच बॉलमध्ये पण अनेक वेळा बघितलंय, मॅच बॉलमध्ये जे सामने आपले नसतात तेही कधी कधी आपलेसे होतात. स्पेशली जेव्हा चेसिंगसाठी उतरतो ना, तेव्हा या मॅच बॉलची किंमत का वेगळीच असते प्रत्येक टीमला. मयुरेश भोईर पहिल्या बॉलवर षटकार आले रोशन जाधव कडून. याही बॉलला अगदी बघू शकता फ्लिक केलाय. ओ चौकार अडवण्याचा प्रयत्न. चला बॉल पहिल्याच अटेम्प्ट मध्ये बॉडीला ब्रश झालं. असं वाटलं होतं की टप्पा पडल्यानंतर बाउन्स एक्स्ट्रा मिळेल, परंतु तसं झालेलं नाहीये. कारण सुस्वच्छ असं मैदान, बरेचशी ग्रास जे ग्राउंड लेवलला आहे. वेळा अवधीमध्ये 2 रन पूर्ण केलेले आहेत. 39 बनलेत. मयुरेश बॅटच्या रडारमध्ये बॉल जरूर आलाय, परंतु फिल्डरला चकवा देत असताना बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
रोशन जाधवकडे फिल्डर असतानाही बॉल टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं, टर्न केला बॉल आणि तो चौकार आला त्या बॉलवर. उंच खेळत हवेत, उंची तर फार आहे, लांबी किती आहे? होय तेवढीच जेवढी फलंदाजाला हवी होती. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. रोशन जाधव जो अनस्टॉपेबल झालाय मैदानामध्ये, फार रौद्र रूप त्याने केलं. 9 बॉलमध्ये वैयक्तिक 36. अगदी रोशन जाधवच्या बघा मिळत आहे दमदार आणि जमके खेळ यालाच तर म्हणतात ना. राऊंड विकेट, पुन्हा एकदा प्रेक्षक दीर्घामध्ये, बॅक टू बॅक दुसरा षटकार. बाबा 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 घुमायला घुमायला तो 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 बाहेर षटकार. नीट गड्या बॉलिंग करायला लागल ना. शतक पूर्ण झालाय. जय बापदेव अगदी सायूर स्पोर्ट्स नेपाळी पाडानं आतापर्यंत पोहोचलाय 55. चला नवीन बॉलची पूर्तता करा. 55 ऑन बोर्ड. वैयक्तिक रोशनचा विचार केला तर त्याने आतापर्यंत 10 बॉल 42 केलेत. फार चांगले आणि विस्फोटक इनिंग. सीझनची सुरुवात फारच सुंदर. सीझनची 3री मॅच खेळतोय टीम नेवालीपाडा आणि चांगली सुरुवात खर तर मैदानामध्ये. वेट वॉच अँड प्ले. काय फटका आहे. लगातार 3 बॉल आणि 3 षटकार. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करत असताना रोशन जाधव आणि या स्पर्धेची 5वी षटकार हॅट्रिक. घाबरला. रोशन जाधवचा वैयक्तिक खेळ 11 बॉल आणि 48 धावा त्यांनी वैयक्तिक केलेत. अर्धशतकाच्या अगदी 2 पावलं फक्त दूर आहे आणि सांघिक टोटल ज्या झालेल्या आहेत अगदी बघू शकतो आपण 61 धावा या फलकावर लागलेत. सकाळच्या सत्रामध्ये 3 मॅचेस भरपूर रन त्या 3ही मॅचेसमध्ये बनल्या. त्याच्यानंतर 2 मॅच थोड्या लो स्कोरिंग बनल्या आणि आता ही मॅच देखील अंतिम मॅच आजच्या दिवसातील जे हायस्ट टोटल कडे वाटचाल सध्या करते कारण फलंदाजी तेवढी विस्फोटक झाली. 4थ्या षटकामध्ये सोमनाथ गायकवाड वैयक्तिक 2रं तर सांघिक 4थं षटक घेऊन आलाय आणि या पहिल्याच बॉलवर आक्रमण फार झालं. एलिव्हेशन जे कमी होतं झे तिथे निसटलाय. फिल्डिंग करत असताना चला जेव्हा सूर्याची अतिनील किरण तुमच्या अपोजिट असतात परंतु या खेळामध्ये तुम्हाला कारण सांगून जमत नसतात. छोट्या छोट्या चुका ह्याच अंतिम टप्प्यामध्ये अंगलट येत आहेत. 11 बॉल 48 वैयक्तिक खेळत तोच रोशन जाधव ऑन अ स्ट्राईक. डिफेन्सिव्ह क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट
सिंगल कंप्लीट झाले, दुसऱ्यासाठी निघालेत सायकल एंड कडे. थ्रो अँड 50 कंप्लीट. एकदा जोरदार टाळ्या. 12 बॉल 50 धावा. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना नाव आहे रोशन जाधव. नमन करत असताना यष्टीला साष्टांग दंडवत करत असताना, कारण अर्धशतक त्यांनी झलकावलंय. लिमिटेड ओव्हर मध्ये अर्धशतक झलकावणं एक मोठं चॅलेंजिंग असतं. या स्पर्धेचं तिसरं अर्धशतक पूर्ण झालंय. अभिनंदन रोशन जाधव. आणि हा फटका, काय फटका आहे. रोहित मॅन साईलनं पाठवलाय डीप स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाका. सुसाट वेगाने सुटलाय षटकार. जबरदस्त ही फलंदाजी, मंत्रमुग्ध करणारी ही फलंदाजी, प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारणारी ही फलंदाजी. आज खेळायचं, मैदान गाजवायचं, प्रेक्षकांना अक्षरशः डोक्यावर घेतलं पाहिजे अशी फलंदाजी करायची. परंतु हा थोडा मिस्तामिगी संधी आहे रोशनला थांबवण्याची. यावेळेस कोणतीच चूक केली नाही शिवदासनं. आणि फायनली ती वादळी झुंजार खेळ समाप्त झाली. परंतु जर रोशन जाधवची फलंदाजी आवडली असेल, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्याच्या दमदार अर्धशतकासाठी आणि या फलंदाजीसाठी. वन साइड खूप चांगली फलंदाजी केली आणि भरपूर वेळ मैदानामध्ये फलंदाजी केली. अगदी बघितलं आपण तर जवळपास 22 ते 23 मिनिटं मैदानामध्ये राहिलं आणि काय जबरदस्त इनिंग त्याने साकारली. स्टार्ट टू एंड खेळणं आवडतं प्रत्येक खेळाडूला. परंतु आता मिडल ऑर्डर वरील जबाबदारी पुढे दिली. धावसंख्या झालेली आहे टोटल 70. भरपूर रन आलेत. चौथं षटक जे सुरू आहे. 2 बॉल अजूनही जवळपास बाकी आहे. चूक झाली आहे. यष्टीरक्षक जिथे चकला आणि पाठीमागे बॅकअप हे फार कमी मिळणं अवघड असतं आणि आणखी एकदा तेच घडलंय. अगदी पंच सांगतायत की यस इट इज वाईट अँड बायच्या स्वरूपानं 4. $75 बनले. 75. चांगला बॉल लोअर फुल टॉस फ्लिक केलाय. फिल्डर होते, गॅप मध्ये होता, बाउन्स भरपूर मिळाला. रिझल्ट तोच आहे. प्रयत्न भरपूर आहेत परंतु रिझल्ट बदललेला नाहीये. चौकार. $79 रन बनलेत. भरपूर मोठ्या रन, अगदी अक्षरशः खोऱ्याने रन ओढाव्या अशाच पद्धतीने या धावा. फलंदाजी अतिशय घातक. बॉलचा अटेम्प्ट केला, कट केला, बॉलला फक्त दिशा दिली. स्क्वेअर कट बॉल चाललाय डीप मध्ये कव्हरला. चौकार. आणि धावा झालेत. रन बनलेत 83 रन. अर्थातच 20.75 च्या सरासरीने रन केलेत. बॅटिंग करणारा जय बाबदेव सायरी स्पोर्ट्स नेवाळीपाडा.
तर याच दरम्यान व्यासपीठावरती सन्माननीय आमचे अनिलदादा पुण्यार्थी यांचं इथे आगमन झालंय. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरे आणि भारतदादा म्हात्रे यांच्या वतीनं अनिलदादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागतम सुस्वागतम आणि शुभ स्वागतम. आज या स्पर्धेतली तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. एकीकडे नेवाईपाडा संघ तर दुसरीकडे जगदंब वाकण संघ. अतिशय सुंदर मॅच. नक्कीच योगेश मडवीकरांना 4 ओव्हरमध्ये 83 रन उभारलेत आतापर्यंत टीम नेवाळीपाडानं. कारण माहिती आहे हाच तो वाकळण संघ आहे ज्यानं 87 धावा चेस करून इथपर्यंत आले. दोन्ही टीमकडे बॅटिंग पॉवरफुल आहे त्यामुळे ही मॅच काय वेगळीच राहणार आहे. याचा थरार याचा सस्पेन्स का वेगळाच राहणार आहे. शेवटचे 6 बॉल तेवढेच निर्णायक. सुरुवात झाली आहे. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. याही बॉलला योग्य ठिकाणी पाठवलाय. अगदी बॉल गहाल होईल इतका दूर षटकार. टुर्नामेंट मागील 3 दिवसापैकी सगळ्याधिक जास्त रन करण्याचा विक्रम अगदी मोडकळीस आणला. 89 धावा सध्या बोर्डवर समोरलाय. टीम आहे नेवाळीपाडा. काय बॅटिंग केली आहे. विस्फोटक अंदाज. प्रत्येक फलंदाज कुठेच कमकुवत फलंदाजी झाली नाही. प्रत्येक गोलंदाजाला धडा शिकवण्याचं कामच केलंय जणू की फलंदाजानं. पुढे सरसावले मागे टार्गेट केलं. बॉल चालला लॉंग स्टॉप कडे. आणखीन एकदा जिकडे बारशेड मात्र्यांचा बॅनर आहे. 1 बाउन्स चौकार. बोर्ड 93 धावा सध्या फलकावर. मला वाटतं 3 वर्षापूर्वी भारत शेठ 100 रन बनले होते मैदानावर. 112 रन यस. आणि पॅनल्टीनं ते रन पॅनल्टी मुलं त्या रन चेसेवर राहिल्या नव्हत्या आणि 1 रन्स ना हरली होती. हाही विक्रम आहे या मैदानावरील. भिवंडीची टीम होती मानकोली यस. हा विक्रम आहे. का 100 पार करेल. 93 का 100च्या आतमध्ये थांबेल वाकण हे देखील बघायचं आहे. मानस बोईर शेवटचा षटक. पहिल्या बॉलवर षटकार दुसरा चौकार तिसरा आला डॉट. हा चौथा बॉल गॅप मध्ये परफेक्टली. 1 टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 4 रन. फलकावर लागलेत. टेन्शनचा माहोल आहे सध्या फिल्डिंग करत असणारा टीम वाकळांच्या दृष्टिकोनातून. इनसाइड आउट. वॉट अ शॉट. टायमिंग न पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. परफेक्टली टायमिंग न षटकार आणि 100 कंप्लीट. एकशे 3 धावा रणफलकावर लागलेत. दुवादार फलंदाजी विजय जाधव. रोशन जाधव नंतर विजय जाधवने जबाबदारी घेतली आणि ती पार पाडली आणि अशा रीतीनं पहिलं सत्र संपलंय. 5 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना अगदी नेवाळीपाडाने केलेत 103 धावा आणि विजयासाठी वाकणला करावे लागतील 104. टोटल मोठं आहे परंतु मागील मॅच मध्ये ज्या पद्धतीने 87 चेस केला 3 बॉल राखत असताना काय या मॅच मध्ये 104 चं टार्गेट पेवळ जाईल का याची उत्तर द्वितीय सत्रामध्ये तुम्हाला जरूर मिळतील. जॉईंट होत आहेत सौरभ पाटील. परंतु आजचा अंतिम ही लढत होती आणि माझा स्पे इथेच संपतोय. भारत म्हात्रे योगेश मडवी आपलं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि इथेच सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू. थँक्यू. पहिल्या सत्रामध्ये
काय सुंदर बॅटिंग तुम्ही पाहिली. रोशन जाधवचं अर्धशतक पाहिलं. टीमनं 100+ धाबा केल्या आणि विक्रम नोंदवला आज नागझरी ग्राउंडवरती या सीझनमध्ये. कारण यापूर्वी 111 धाबा आपण पाहिल्या होत्या आणि खरं तर आता पुन्हा एकदा नेबाई पाड्या संघानं देखील एक विक्रम नोंदवलाय. सुंदर बॅटिंग झाली परंतु टीम जगदंबा वाकण संघालाही कमी लेखून चालणार नाहीये कारण त्यांच्याकडे देखील विस्फोटक खेळाडू आहेत. त्यामुळे आता लढत कशी असेल याच्याकडे प्रेक्षकांच्या नजरा जरूर लागल्यात परंतु ही मॅच तेवढीच इम्पॉर्टंट राहणार. थँक्यू सो मच वैभव. आज या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेत आणि खरं तर त्यांचा सन्मान देखील केला जाईल. मी विनंती करेल सुनील म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. तर या ठिकाणी वैभव उभे यांचा सन्मान झाला. त्यानंतर आपण नितीन दादा पाटील या नितीन दादा आपला सन्मान. त्यानंतर किरण म्हात्रे देखील उपस्थित राहिलेत. चला या किरण म्हात्रे केतन म्हात्रे यांचे बंधू आणि अनिल दादा पुण्यार्थी. खरं तर श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरीची स्पर्धा असली की अनिल पुण्यार्थींचं खूप मोठं योगदान असतं त्या स्पर्धेला. आज वेळात वेळ काढून दादा उपस्थित राहिलेत. केतन म्हात्रे यांचे बंधू देखील उपस्थित आहेत. किरण म्हात्रे त्यांचा सन्मान केला जातोय. केतन म्हात्रे सध्या कोलकातामध्ये खेळत आहेत. खरं तर 10 तारखेला कदाचित नितसमध्ये खेळताना पाहायला मिळेल केतन म्हात्रेला. चला अनिल दादा पुण्यार्थी या पण आपला सन्मान केला जाईल. अनिल दादा पुण्यार्थी आपण पाहतोय मित्र. खरं तर बरीचशी वर्ष ही स्पर्धा आपण पाहतोय. त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य असतं आणि ह्याही वर्षी त्यांच्या वतीनं आम्हाला चांगलं योगदान लाभलंय. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांचा सन्मान केला जातोय. सुनील दादा म्हात्रे यांच्या शुभाचे एक्वा जेबन क्वालिटी वॉटर फिल्टर खरं तर ज्यांच्या माध्यमातून इथे पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. सुनील दादा म्हात्रे यांच्या शुभाचे तो सन्मान केला जातोय. चला ते जाऊया मॅचमध्ये. आता मोठ्या धाबांचा पाठलाग करायचा त्यामुळे मोठी फटकेबाजी करावी लागेल. असं म्हटलं जातं की मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. या क्षणाला आता बाकल संघाला चांगली फटकेबाजी करावी लागेल. ज्या प्रकारे रोशन जाधव लढला तशा प्रकारे खेळ झाला तर मॅच नक्कीच आपल्याला चांगली पाहायला मिळेल. नाव बॅक टू क्रिकेट आपण जाऊया या ठिकाणी सौरभ पाटील यांच्याकडे. थैंक यू सो मच योगेश जी बड़वी सर. थैंक यू सो मच वैभव जी बोपी सर. अल्लाह तमाम लड़का क्रिकेट रसिकाचा बदपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. स्वर्गीय चंद्रकांत स्मृती व श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी आयोजित आमदार चषक 2025 मध्ये आजच्या दिवसातील वैभव धावा धावपलकावरती तुम्ही पाहतात 3 या आकड्यावरती 104 धावेचा पाठलाग करायचा जगदंब बाकलनला. पुढचा बॉल फटका चांगला बॉल तुम्ही पाहता अवेबद फिल्टर कोणताही नाही आहे. लॉंग ऑनचा फिल्टर जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत या बॉलवरती मिळती सिंगल
सिंगलच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहताय 4 या आकड्यावरती. का बॅटिंग केली पहिल्या पूर्वार्धामध्ये रोशन जाधव, ज्याचं अर्धशतक तुम्ही पाहिलं. 14 बॉल, ज्यामध्ये 7 षटकार 2 चौकार, 56 धावेची एक इनिंग त्यानं साकारली. बॉलिंग ट्रॅक वरती त्याला तुम्ही पाहताय. फटका चांगला आहे, बॉल चाललाय, पहिला टप्पा घेत बॉडी लाईनच्या दिशेनं. इथे मात्र सोमनाथ गायकरच्या बॅट बंद आलाय, पहिला चौकार. वरती इथे तुम्ही पाहता विकेट कीपर पकडला, इथे टॉप एज आणि त्यानंतर विकेट कीपरनं पकडला झेल. संपला सोमनाथ गायकरचा खेळ, पहिला धक्का. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती रणसंख्या 8 या आकड्यावरती. सोमनाथ गायकर बाद झाला, ज्यानं योगदान दिलं तुम्ही पाहता 6 या धावेचं. 104 धावेचा पुल्ला पार करायचा मोठा डोंगर आहे, ते पार केले जाईल का? तुम्ही पाहता पर 11 जगदंबा वाकलन टीमच्या बाजूनं. षटक क्रमांक 2 P2चं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आता कार्तिक आला. समोर तुम्ही लेफ्ट हँडर पाहता, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निकेश पाटील. आडवा बॅटनं खिचला, बॉल चाला वेगानं स्क्वेअर लेगला. तिथे तुम्ही फिल्डर पाहता, बॉल सरळ डीप मधून सीमारेषा पार, चौकार. कार्तिक जाधव जसा आला त्याच्या पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं त्याचं चौकारानं. निकेश पाटीलनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 12 या आकड्यावरती 12 धावा स्कोरबोर्ड वरती. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, समोर बॉल ठेवण्यात आला, बीट करून गेला हा बॉल निकेश पाटीलला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. स्थिर धावसंख्या तुम्ही पाहता 12 स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक 2 कार्तिक जाधवचं. षटकातील पुढचा बॉल यू मिसाइड डेफिनेटली हिट. यष्टा उद्ध्वस्त, दांडी गोल, विकेटचं पतन. परतीचा इशारा लागणारा परिलेवन जगदंब वाकलन संघाला निकेश पाटीलच्या स्वरूपात. दुसरा धक्का. तर याच दरम्यान व्यासपीठावरती आपण पाहतो अनिल दादा पुण्यार्थी, ज्यांच्या वतीनं सातत्यानं प्रत्येक वर्षी आम्हाला खूप मोठं सहकार्य असतं. याही वर्षी त्यांच्या वतीने 4,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालं. आणि दादा पुण्यार्थी आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आणि खरं तर ही स्पर्धा आपण 3ऱ्या दिवसामध्ये पाहतोय. उद्या देखील मोठे संघ खेळतील. कदाचित उद्या 40+ जो गट होता तो कॅन्सल करण्यात आलाय. उद्या ए ग्रुपमधून संघ खेळणार आहेत. खरं तर उद्या बामणडोंगरी, पेठ, खोनी, भावाले, सांभारली हे संघ उद्या खेळणार आहेत. आणि त्या संघांचं लॉट्स आता थोड्या काही क्षणातच आम्ही इथे लाईव्ह करणार आहोत. म्हणजे उद्याचा ए गट आहे, त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे की उद्या यायला विसरू नका आणि पाहायला विसरू नका. ओमचा एमटीसीच्या माध्यमातून आमदार प्रशांत दादा ठाकूर चषकाचा सोहळा उद्या सुपर संडे आणि सुपर धमाका. यॉर्कर बॉल खोदून काढला अक्षरशः या बॉलला. तुम्ही तिथे पाहता फिल्डर उपस्थित आहेत. या बॉलवरती धाव मिळती आहे ती सिंगलच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चालला. धावा धावफलकावरती 13 या आकड्यावरती. साईनाथ गायकर नवीन फलंदाज मैदानामध्ये तुम्ही पाहता, त्याच्या जोडीला शिवदास गायकर.
गायकर बंधू मैदानामध्ये षटक क्रमांक दुसरं कार्तिक जाधवचं 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल फटका चांगला बॉल चालला वेगानं एक्स्ट्रा कव्हरला भेदून पाडून सीमा पार शिवदासच्या बॅट बदनाला चौकार. 17 धावा धावफलकावरती. ऑलनी कार्पेट बॉल चालला लॉंग ऑनला दुसऱ्याचा प्रयत्न कॉल दिला साहिने आता दुसरी धाव होऊ शकते आणि 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं जात आहे ते दुसरं आणि P1 P2 मध्ये जिथे 104 धावेचा मात्र पाठलाग करायचा होता उत्तरार्धामध्ये 2 षटकामध्ये धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 19 या आकड्यावरती. सारे प्रेक्षक देती शुभेच्छा आमच्या भारत दादा म्हात्रेला. आमदार प्रशांत दादामुळे या स्पर्धेची वाढली शान. या आमदार प्रशांत दादामुळे या स्पर्धेची वाढली शान. भारत म्हात्रेनी या स्पर्धेचे केले आयोजन छान. महेश दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान. चंद्रकांत म्हात्रे स्मृती शतकात 19 धावा धावफलकावरती P1 P2 पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली. तुम्हाला आता क्षेत्ररक्षण वीक उरलेला पाहायला भेटेल. तिसऱ्या षटकामध्ये लखन जाधव आला बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल गती कमी केली स्वतःच्या पॉल थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न चांगले फिल्डिंग. या बॉलवरती धाव मिळते 1 धावेच्या बरोबरीनं. धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता 20 या आकड्यावरती. 5 क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहता मिड विकेट लॉंग ऑफ. त्याच्यानंतर तुम्ही लॉंग ऑफला एक पाहताय कव्हर मध्ये एक फिल्डर पाहताय. स्विच हिट वॉट शॉट बॉल चाललाय थर्ड मॅनला. आठवण झाली डॉबल ऑर्डरची सीमा पार षटकार. वरती बॉल स्विच हिटचा तुम्ही फटका पाहिला शिवदास गायकरच्या बॅटमधनं. हा बॉल खूप चांगला होता सबोट ठेवण्यात आला. थोडं निराश आहेत नाराज आहेत. चांगला बॉल लखन जाधवचा तुम्ही पाहताय डॉट बॉल. धावा धावफलकावरती 26 स्कोरबोर्ड वरती षटक तिसरं प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल फटका चांगला गॅप मध्ये बॉल चालला तुम्ही पाहता स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या बदन सीमा पार चौकार. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. षटकातील शेवटचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज लखन. शिवदास गायकरला पाहता स्कूपचा शॉट लगवायचा होता फिल्डर उपस्थित आहे तिकडे मात्र टीपला जातो पॉइंटला जेल विकेटचं पतन फलंदाज बाद.
चांगला फटका, बॉल चालला कव्हर मध्ये, फिल्डर वेगानं, थ्रो ऐकूयात आहे, वॉटर थ्रो. चांगली फिल्डिंग तुम्ही पाहिली फिल्डरच्या माध्यमातून. आकाश तिकडेची तुम्ही पाहता आकाशला फिल्डिंग करत असताना. पुढचा बॉल DK समोर आहे, फटका चांगला, बॉल चालला बॉर्डलाईनच्या दिशेनं. लॉंग ऑनला फिल्डर जोपर्यंत येईल तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे. ते एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चाललाय 32. फटका चांगला, बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं, सीमा पार चौकार. यॉर्कर बॉल अक्षरशः भाग पाडलाय सन्मान देण्यास. एक धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहताय 37 या आकड्यावरती. फटका चांगला, बॉल चालला लॉंग ऑन, सीमा रेषा पार. DKच्या बॅट मध्ये षटकार. DKच्या बॅट मधनं आले तर किरण म्हात्रे याच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज. जबरदस्त फलंदाज आहे किरण म्हात्रे, देखील आज मॅचला एन्जॉय करतोय. नितीन पाटील आमचे 40+ देखील आहेत. तुम्ही पाहता टॉप एज विकेट कीपरच्या बागे फर्स्ट टिपला येईल. षटकानंतर प्रत्युत्तर टी फॉर टॅट. DK परतीचा इशारा, फलंदाज बाद. रागा डॉट बॉल. करण ठाकूर आला. बॅटिंग देखील चांगली झाली नेवालीपाडा टीमची. बॉलिंग देखील, बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. बॅकअप तुम्ही पाहता मिड विकेटचा. रोशन जोपर्यंत बॉलवरती येईल तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 44 धावा. बालराम पाटील आलाय 6व्या क्रमांकावरती. 104 धाबेचं भलं मोठं डोंगर पार करायचं आहे. पण आत्ता मात्र पूर्णपणे विजयाच्या दिशेनं तुम्ही पाहताय. जालुमाना नेवालीपाडा संघ. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना 45 या आकड्यावरती. पाडा स्लिपचा फटका तुम्ही पाहता मिड विकेटला. फिल्डर जोपर्यंत येईल तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे सिंगलच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चाललाय धावा धावपलकावरती 46.
सुपर 10 मध्ये आज पहिला संघ आपल्याला तुम्ही पाहताय स्वर्गीय रामचंद्र मरवी प्रतिष्ठान उसाटणे जवळ जवळ विजयाच्या दिशेनं पोहोचत असताना जानुमाना नेवाळीपाडा पण फिल्डर आहेत तिकडे चांगली फिल्डिंग या बॉलवरती बिल्टी सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला धाबा धावपलकावरती 47. पुढचा बॉल उडवलाय बॉल हवेमध्ये मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग मिस टायमिंग फिल्डर मिड विकेटला त्यानं पकडलाय झेल आकाश केनीनं आणि इथे विकेट मिळती आहे ती तुम्ही पाहताय करण ठाकूरला फलंदाज बाद. इकडे तिकडे वेट अँड वॉच बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर हा लाईन षटकार असे षटकार जर सुरुवातीपासून आले असते कदाचित धावा मात्र 104 चा पाठलाग झाला असता जर तर मध्ये क्रिकेट नाहीये आणि सामना जिंकलाय तुम्ही पाहताय तो सायरी स्पोर्ट जयनुमान नेवाळीपाडा संघानं ज्यानं सुपर 10 मध्ये आज तिसऱ्या दिवसामध्ये हा संघ दाखल झाला. हार्ड लक परिलेबन जगदंब वाकळण तुम्हाला पुढच्या खऱ्या अर्थात टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतला तुमचं अभिनंदन. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुमच्यापर्यंत. तर या सामन्याचा हिरो ठरेल ज्यानं या स्पर्धेमधला तिसरं अर्धशतक ठोकलं आणि ज्यानं 14 चेंडूमध्ये 56 धाबेची खेळी केली, 2 षटक त्यानं फेकले आणि 2 विकेट घेतल्या. तो नेवाळीपाडा संघाचा हार्ड हिटर बॅट्समन ऑलराऊंडर रोशन जाधव ठरला मॅन ऑफ द मॅच. चला सौरभ पाटील या आपला सन्मान केला जाईल. आज संपूर्ण दिवस त्यांचं समालोचन तुम्ही ऐकलं, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला रोशन जाधव या व्हेरी वेल प्लेड. या स्पर्धेत तिसऱ्या दिवसातला तिसरा अर्धशतक, पहिल्या दिवशी 2 अर्धशतक, आज 1 अर्धशतक ठोकलं. 14 चेंडूमध्ये 56 धाबेची एक दमदार खेळी त्यानं मैदानात साकारली. तो रोशन जाधव गोलंदाजीतून 2 विकेट प्राप्त केले. ते खरं तर एक ऑलराऊंडरची भूमिका या स्पर्धेमध्ये त्यानं निभावली. निवृत्ती मात्रेंच्या शुभाचे सौरभ पाटील यांचा शुभ सन्मान. सौरभ पाटील दहीसर आमचे समालोचक, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद सौरभ, आज वेळात वेळ काढून आलेत. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो ज्यानं अप्रतिम खेळ केला, स्पर्धेतला तिसरा अर्धशतक ठोकला आणि सुंदर खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. 14 बॉल 56 आणि त्यानंतर गोलंदाजीतून 2 विकेट घेतल्या. नेवाळीपाडा संघाचा अष्टपैलू खेळाडू रोशन जाधव ठरला मॅन ऑफ द मॅच. रोशन व्हेरी वेल प्लेड. अगदी सुंदर खेळ झाला. ज्या अपेक्षा घेऊन तुम्ही आले होते, तुमचे पाठीराखे आले होते, त्या पद्धतीने तुम्ही खेळ केला आणि आजच्या दिवसामध्ये दमदार कामगिरी केली. आज होता तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसामध्ये 2 संघ सुपर 10 मध्ये दाखल झालेत. पहिला संघ होता स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्यानंतर दुसरा संघ ठरला या ठिकाणी टीम जनुमान नेवाळीपाडा. जय बापदेव सायुरी स्पोर्ट्स जनुमान नेवाळीपाडा संघ सुपर 10 मध्ये दाखल झालाय. आयोजक कमिटी जो टायमिंग तुम्हाला 11 तारखेला देतील त्यानुसार तुम्हाला इथे यावं लागेल. त्या गोष्टीची नोंद नेवाळीपाडा संघाने घ्यायची आहे. आणि उद्या यायला विसरू नका, उद्या पाहायला विसरू नका, कारण उद्या ए गटातले संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. वडवली संघ, नानकर संघ, रांजणोली संघ, भाबाले संघ, मानकोली संघ, कोणी, मात्रेपाडा हे संघ तुम्हाला उद्या इथे खेळताना पाहायला मिळतील. तर उद्या यायला विसरू नका. आजचा दिवस इथे समाप्त झाला असं आपण घोषित करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.